मित्रांनो, तुम्ही क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भगतसिंग यांच्याबद्दल ऐकलं असेल, पण 2026च्या या आधुनिक युगात एका सामान्य तरुणाला लोकांनी आधुनिक भगतसिंग ही पदवी का दिली? एक सुशिक्षित निष्पाप तरुण जो लोकांच्या हक्कासाठी लढत होता, त्याला अचानक हातात बंदूक घ्यायला कोणी आणि का भाग पाडलं? 17 जूनच्या त्या भयानक सकाळी जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराला चौबाजूंनी वेढा घातला होता, तेव्हा हताश झालेल्या त्या तरुणाने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला आणि त्यानंतर जे काही घडलं त्याने संपूर्ण देशाच्या न्याय व्यवस्थेला हादरवून सोडलं. आत्मसमर्पण करायला तयार असलेल्या तरुणावर छातीत गोळ्या का झाडल्या गेल्या? काय होती यामागची खरी वेदना? आज आपण या प्रकरणाच्या अशा काही बाजू उलगडणार आहोत, ज्या कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या गेल्या नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा लढा फक्त एका तरुणाचा नाही, तर व्यवस्थेविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. गोष्ट सुरू होते बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा बिलोटी या गावातून. तिथून वाहणारी विशाल गंगा नदी, जी दिसायला जेवढी पवित्र आहे तेवढीच ती तिथल्या गावकऱ्यांसाठी दरवर्षी संकट घेऊन यायची. गंगा नदीच्या प्रवाहामुळे गावाची सुपीक जमीन हळूहळू वाहून जात होती. जमिनीची ही झीज इतकी भयंकर होती की गावातल्या शेकडो कुटुंबांना आपली हक्काची शेती आणि डोक्यावरचं घर गमावण्याची भीती सतावत होती. गावकरी हताश होते, पण प्रशासनाला याचं काहीच घेणं देणं नव्हतं. अधिकारी एसी केबिन मध्ये बसून फाईल्स फिरवत होते आणि जमिनीसोबत गावकऱ्यांचं आयुष्य नदीच्या पात्रात विलीन होत होतं. अशा काळात गावातल्या एका सामान्य कुटुंबातून एक आवाज उठला. तो आवाज होता भरत भूषण तिवारीचा. भरत हा कोणताही गुंड किंवा गुन्हेगार नव्हता. तो एक सुशिक्षित तरुण होता, ज्याने स्पर्धा परीक्षांची तयारी केली होती. पण जेव्हा त्याने आपल्या लोकांचे अश्रू पाहिले, तेव्हा त्याने स्वतःचे करिअर बाजूला ठेवून सामाजिक कार्यात उडी घेतली. तो सतत फेसबुक लाईव्ह करायचा, नदीकाठच्या जमिनीची दुरावस्था दाखवायचा, गावातल्या अजून काही समस्या असतील त्या दाखवायचा आणि थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारायचा. साहेब, तुम्ही गाड्यांमधून फिरता, पण इथं लोकांची घरं नदीत वाहून जात आहेत. आम्हाला आश्वासनं नकोत. जमिनीला संरक्षण देणारा बांधारा पाहिजे. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. या अशा रोखठोक प्रश्नांमुळे गावकऱ्यांच्या मनात भरतने हक्काचं स्थान मिळवलं. लोक त्याला आपला रक्षक मानू लागले. पण मित्रांनो, खरी समस्या इथूनच सुरू झाली. जेव्हा तुम्ही व्यवस्थेला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना उघडपणे प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपायला लागता. स्थानिक समस्यांवर आवाज उठवल्यामुळे तिथले काही बडे नेते आणि बडे प्रशासकीय अधिकारी भरतवर प्रचंड रागावले होते. त्याला गप्प करण्याचे प्रयत्न पडद्यामागून सुरू झाले होते. एका रात्रीत भरत तिवारीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या. ज्या तरुणावर एकही डाग नव्हता, त्याला अचानक सिस्टमने धमकी देणारा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा ठरवून टाकलं. असं म्हणतात ना, की व्यवस्थेला प्रश्न विचारणारा प्रत्येक आवाज गुन्हेगार नसतो. काही आवाज न्यायासाठी उठतात, तर काही विसरलेल्या लोकांसाठी लढतात. पण या व्यवस्थेचा एक कडू नियम आहे. तिच्या विरुद्ध उठणारा आवाज एकतर दाबला जातो, नाहीतर तो कायमचा बंद केला जातो. भरत तिवारी सोबतही हेच घडत होतं. 15 आणि 16 जूनच्या दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर दबाव वाढवायला सुरुवात केली. त्याच्या घरी वारंवार पोलीस धाडी टाकू लागले. विचार करा, एका निष्पाप तरुणाला, जो फक्त लोकांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढत होता, त्याला अचानक गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाऊ लागली. पोलिसांच्या या सततच्या छळामुळे आणि दबावामुळे भरत मानसिकदृष्ट्या खचून गेला. त्याला कळून चुकलं होतं की अधिकारी त्याला अडकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण कथा इथे संपत नाही. 17 जूनच्या सकाळी या संपूर्ण प्रकरणाला असं वळण मिळालं, ज्याची कल्पना खुद्द भरतने केली नव्हती. 17 जून 2026 सकाळी अचानकच गावात पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजायला लागतात. डझनभर पोलीस भरत तिवारीच्या घराला चहूबाजूंनी वेढा घालतात. संपूर्ण गावातलं वातावरण कम्मालीचं तणावपूर्ण बनतं. घरचे सगळे घाबरलेले असतात. भरतने घरातूनच पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह सुरू केलं. तो कॅमेरासमोर ओरडून सांगत होता
की त्याचा कोणताही गुन्हा नाहीये, पण बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांचा आवेश वेगळाच होता. एका निष्पाप निशस्त्र तरुणाला पोलिसांनी अशा रीतीने घेरलं होतं की त्याच्याकडे पळून जाण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. मित्रांनो, गावकऱ्यांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते भरत तिवारी पूर्णपणे निष्पाप होता. त्याला कोणत्याही वादात पडायचं नव्हतं, पण पोलिसांनी परिस्थिती अशी निर्माण केली की त्याला बंदूक हातात घ्यायला अक्षरशः भाग पाडलं गेलं. जेव्हा एखादा माणूस चहूबाजूंनी कोंडीत सापडतो, जेव्हा त्याला समोर स्वतःचा काळ दिसतो, तेव्हा हताशेतून आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तो काहीही करायला तयार होतो. तेच भरतने केलं आणि याच हताशेच्या आणि भीतीपोटी भरत तिवारीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. होय, त्याने गोळीबार केला, पण तो गोळीबार कोणाला मारण्यासाठी नव्हता, तर तो त्या सिस्टम विरुद्धचा त्याचा शेवटचा हताश आक्रोश होता. पण या गोळीबारानंतर पोलिसांनी जे केलं त्याला स्वरक्षणाची कारवाई म्हणावं की पूर्वनियोजित कट. गोळीबार झाल्यानंतर काही वेळातच भरत तिवारीला जाणीव झाली की आपण पोलिसांचा सामना करू शकत नाही. सोशल मीडियावर त्यानंतर आलेल्या माहितीनुसार भरतने पोलिसांसमोर आपले शस्त्र फेकून दिले. तो आपले दोन्ही हात वर करून पोलिसांसमोर शरण यायला म्हणजेच सरेंडर करायला तयार झाला. तो ओरडून सांगत होता, मी शस्त्र खाली ठेवलंय, मला अटक करा. त्याने पूर्णपणे सरेंडर करून दिलं. पण पुढच्याच क्षणी शांतता भंग पाडणारा गोळ्यांचा आवाज येतो. एका मागोमाग एक गोळ्या झाडल्या जातात आणि आत्मसमर्पण केलेल्या भरत तिवारीचा देह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळतो. रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत विझलेली असते. हा मृत्यू झाल्यानंतर भरतच्या वृद्ध वडिलांनी प्रशासनावर जो आरोप केलाय तो ऐकल्यावर कोणत्याही बापाच्या डोळ्यात पाणी येईल. भरतच्या वडिलांचे हे शब्द बघा. त्यांनी मला पोलीस ठाण्यात नेऊन बसवलं, मला तिथं डांबलं आणि तिकडे मागून माझ्या निष्पाप पोराला गोळ्या झाडून मारून टाकलं. हा कसला न्याय आहे? माझ्या मुलाचा काय गुन्हा होता? तो फक्त गरिबांसाठी लढत होता ना. एक बाप आपल्या निवृत्तीच्या काळात मुलाचा आधार शोधत असतो, पण इथं वडिलांना ठाण्यात बसवून त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा एन्काउंटर केला गेला. या घटनेनंतर संपूर्ण बिहार पेटून उठलं. लोक रस्त्यावर आले, महामार्ग रोखण्यात आले. गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी भरतला आधुनिक भगतसिंग असं संबोधायला सुरुवात केली. कारण ज्याप्रमाणे भगतसिंग यांनी बहिऱ्या प्रशासनाला आवाज ऐकवण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले, तसेच भरतने गावकऱ्यांच्या जमिनीसाठी आणि हक्कासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, असा स्थानिकांचा ठाम विश्वास आहे. मित्रांनो, या घटनेनंतर काही पोलीस अधिकारी निलंबित झाले असतील, चौकशी समिती बसवली गेली असेल, पण आज एक सामान्य नागरिक म्हणून, या देशाचा सुजाण तरुण म्हणून आपल्या मनात काही अत्यंत टोकदार प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरं कदाचित आपल्याला मिळणार नाहीत. पण माझ्या मनात ते प्रश्न येतात. तो पहिला प्रश्न असा की जर भरत तिवारी सुरुवातीला पूर्णपणे निष्पाप होता, तो फक्त गंगा नदीच्या पुरामुळे वाहून जाणाऱ्या जमिनींचा पूरग्रस्तांचा मुद्दा मांडत होता, तर स्थानिक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना त्याच्या या सामाजिक कामाची एवढी भीती का वाटली? एका सामाजिक कार्यकर्त्याला गुन्हेगाराच्या श्रेणीत आणून उभे करेपर्यंत प्रशासनाने त्याच्या मागण्यांवर कारवाई का केली नाही? दुसरा प्रश्न असा की गावकऱ्यांच्या दाव्यानुसार जर पोलिसांनीच परिस्थिती अशी निर्माण केली होती की भरतला बंदूक हातात घ्यायला भाग पाडलं गेलं, तर मग गुन्हेगार नक्की कोण? तो हताश झालेला तरुण की त्याला त्या थराला जायला प्रवृत्त करणारी ही भ्रष्ट सिस्टीम? तिसरा प्रश्न असा की जेव्हा भरत तिवारीने स्वतःचे शस्त्र फेकून देऊन पोलिसांसमोर सरेंडर केलं होतं, तेव्हा कायद्यानुसार त्याला जिवंत अटक करून न्यायालयात हजर करणं हे पोलिसांचं कर्तव्य नव्हतं का? सरेंडर झालेल्या व्यक्तीवर थेट गोळ्या झाडणं ही पोलिसांची अधिकृत कारवाई कशी असू शकते? आणि चौथा प्रश्न, आज आपल्या देशात गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या सुशिक्षित तरुणांचा शेवट असाच एन्काउंटर मध्ये होणार असेल, तर भविष्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस कोण करणार? सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? मित्रांनो, भरत तिवारी आज आपल्यात नाही,
लोक त्याला आधुनिक भगतसिंग म्हणत राहतील, त्याचे कुटुंब न्यायासाठी रडत राहील. पण या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जोपर्यंत व्यवस्था पारदर्शक होत नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नाही, तोपर्यंत असे अनेक निष्पाप आवाज दाबले जात राहतील. तुम्हाला काय वाटतं? भरत तिवारीला बंदूक हातात घ्यायला खरंच पोलिसांनी आणि या सिस्टमने भाग पाडलं होतं का? आणि आत्मसमर्पण केल्यानंतरही गोळ्या झाडणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमची मतं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर एका निष्पाप आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेली एक मोहीम आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे प्रश्न प्रशासनाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच निर्भीड, सत्य आणि सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि सत्य घटनेच्या विश्लेषणासह. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.